नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे एक वाडा झपाटलेला. लेखन संपदा देशपांडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. 1956-57चा सुमार असेल. शशिकांत प्रधान आणि सुमन प्रधान हे जोडपं आपल्या 5 मुलांसोबत निजामपूरला राहत होतं. त्यावेळी आजच्या मनानं खूपच स्वस्ताई होती. तरीही घरातल्या इतक्या माणसांची पोटं भरणं खूप कठीण जायचं. एकतर एस टीमधली तटपुंजा पगाराची नोकरी, त्यात घरात खाणारी 7 माणसं. तशी सुमन गुणी आणि कष्टाळू मुलगी होती. ती मुलांना सांभाळून 4 घरच्या स्वयंपाकांचं कामही करायची. घरातली कामही रेटत होती. घर सांभाळून इतकंच ती करू शकत होती. शशिकांतच्या मनात यायचं, निदान रोह्यात बदली झाली तर बरं होईल. आपल्या गावात राहू, तसंच मुलांच्या शाळेचीही चांगली सोय होईल. त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या व्हायच्या. मग एकदा त्यांची बदली विसापूरला झाली, कोकणातल्या खेड्यात. तिथे नुकतीच बस सेवा चालू झाली होती. जवळच महाड गाव होतं. महाड बऱ्यापैकी मोठं शहर होतं. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होणार होती. मग ते विसापूरला आले. त्यांची राहायची सोय एका मोठ्या पडक्या वाड्यात केली गेली. वाड्याचा जो भाग चांगला होता तिथे 3 कुटुंबे राहत होती. त्यातलं एक सोडून गेलं. त्यांच्या जागी प्रधान कुटुंबीय राहायला आलं. त्यांना बदल्यांची सवय असल्यामुळं त्यांना काही फरक पडला नाही. एका दिवसातच सामान लावून सुद्धा झालं. मुलांना शाळेत दाखल केलं. छोटा विजू मात्र अजून छोटाच होता. त्याला शाळेत दाखल करायला वेळ होता. आल्या आल्या सुमनताईंनी बनवलेले पापड, कुरड्या, मसाले हे सगळं विकायचं ठरवलं. वाड्याच्या मालकांच्या परवानगीने तसा फलक दाराबाहेर लावला. तो भाग फार वर्दळीचा नसला तरी जे लोक घेऊन जातील ते जाहिरात करणार होते. सुमनताईंच्या हाताला चव होती. तसंच महाडमध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुलेही येत होती. शहरात जागा परवडत नाही म्हणून विसापूरमध्ये राहत होती. मग अशा मुलांना डबे द्यायची कल्पना त्यांना आली. त्यांनी नवऱ्याजवळ विषय काढला. त्यांनी हसत परवानगी दिली. मग सुमनताईंनी वाड्याच्या आवारात भाजी लावायला सुरुवात केली. एक एक करत चांगली 5 मुले मिळाली, जी रोज त्यांच्याकडून डबा घेऊन जायची. या सर्व गडबडीत उरलेल्या 3 कुटुंबाशी बोलायला त्यांना वेळच मिळत नसे. एक तांब्या आडनावाचे आजी आजोबा त्यांच्या शेजारीच राहत होते. दुसरे दामले आणि तिसरे स्वतः मालक कुलकर्णी. आल्या आल्या सुमनताईंना तांब्या आजींनी खूप मदत केली. तांब्या आजी स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. सगळ्या मुलांना त्यांचा खूपच लळा लागला. त्यात छोट्या विजूला तर त्या खूपच आवडल्या. तो दिवसभर त्यांच्याकडेच असायचा. मालक मात्र सगळ्यातून अलिप्त असायचं. ते कोणाशीही बोलत नव्हते. त्या वाड्यातच राहून ते या कुटुंबापासून दूर असायचे. शशिकांत कामावर गेले की त्यांचा यायचा भरोसा नसायचा. कधीकधी 2-2 दिवस येतच नव्हते. सुमनताई आपल्या मुलांच्या आधारावर दिवस काढत असत. त्या जेव्हा गावात जायच्या तेव्हा सहज चौकशीत त्या कुठे राहतात असं विचारल्यावर कुलकर्णी यांच्या वाड्यात राहतात असं ते सांगायचे. परंतु वाड्याचं नाव घेताच गावातली लोक डोळे विस्पारत असत. काय झाले विचारताच ते काहीच बोलत नसत. तुम्ही बाहेरून आला हो ना? अहो, ते बाहेरच्यांनाच त्या खोल्या देणार, असे उद्गार लोकांच्या तोंडून येत असत. पण त्या व्यतिरिक्त काही नाही. अर्धा गाव कुलकर्णी यांच्या मालकीचा होता. सगळे त्यांचे मिंधे. कोण बोलणार? मग ताईंनी एकदा तांबे आजींना विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं पोरी, जाऊ दे, लोकांकडे कशाला लक्ष देते? ते काहीही बोलतात, आपण दुर्लक्ष करायचं. पण दुर्लक्ष करण्याइतकं गोष्ट साधी नव्हती. ताईंनाही घरात कोणीतरी वावरत असल्याचं सारखा भास व्हायचा.
त्यांच्या वाड्यामागे एक ओसाड जमीन होती. गावातली लोक जवळचा रस्ता म्हणून त्याचा वापर करत असत. शशिकांतराव सुद्धा त्याच रस्त्याने ये जा करत असत. ताई राहत असलेल्या बाजूच्या खिडकीतून तो रस्ता दिसत होता. रात्रपाळीला जाताना छोट्या विजूला घेऊन त्या खिडकीत उभ्या असायच्या. पहिल्याच रात्री त्या विजूला बाबा कामावर जाताना दाखवत होत्या. तेव्हा त्यांना शशिकांतरावांच्या मागे एक उंच माणूस साधारण 12 फुटाचा जाताना दिसला. त्या दचकल्या. हा काय प्रकार? देवा रे! शशिकांतरावांनी मागे वळून हात केला. बहुतेक त्यांना काहीच दिसलं नाही. त्या रात्री ताईंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. मग त्यांना घरातही असे प्रकार जाणवू लागले. पडल्या जागेवरून कंदिलाच्या उजेडात टोपलीतले कांदे बटाटे रांगेत छपरावर चालताना दिसू लागले. घरात मोठाले कुत्रे एवढे उंदीर दिसू लागले. तसंच कधी कधी आरशासमोर एक लांब केसवाली बाई पाठमोरी बसून केस विंचरताना दिसू लागली. या सर्व प्रकारांनी त्या पुरत्या घाबरल्या होत्या. परंतु या गोष्टी त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणालाही जाणवत नव्हत्या. म्हणून आपल्याला भास होत आहेत असे समजून त्या गप्प होत्या. उगाच मुलांना घाबरवण्यात काहीच अर्थ नव्हता. तसंच त्यांना परिस्थितीची जाणीवही होती. आपण जरी इथे नाही राहायचं म्हटलं तरी कुठे जाणार? जास्तीचं भाडं त्यांना परवडणारं नव्हतंच. ताईंची काळजी वाढली जेव्हा त्यांच्या 3 नंबरच्या मुलीनी मंगलनी त्यांना सांगितलं की तिला सकाळी आरशासमोर एक केस विचारणारी बाई दिसली. तिचे केस पायापर्यंत लांब होते. तिने कपाळावर मोठे कुंकू लावलेले होते. 2 दिवस मंगल तापानं फणफणत होती. ताईंनी तिला काढा करून दिला. ताई एकविरा आईच्या भक्त होत्या. त्यांची एकविरावर फार श्रद्धा होती. त्यांनी एकविरेचं नाव घेऊन मंगलला अंगारा लावला. तसेच रोज तिन्ही सांजेला रामरक्षा म्हणून त्यांनी दारात अंगाऱ्याची रेखा ओढायला सुरुवात केली. हा उपाय त्यांना त्यांच्या आईने सांगितला होता. त्यामुळे थोडाफार फरक पडला. मंगलला आराम पडला. मात्र तेव्हापासून ती अचानक कुलकर्णी जे त्यांचे मालक होते त्यांची लाडकी झाली. तिचे त्यांच्याकडे येणे जाणे वाढले. मग उडत उडत सुमनताईंच्या कानावर आलं की हा वाडा भुताटकीचा म्हणून सर्व गावात प्रसिद्ध आहे. एक दिवस गिरणीत गेल्या असताना एक बाई भेटल्या. सुमनताई त्यांच्याकडे पाहून हसल्या. बऱ्याच वेळा गिरणीत दोघी एकमेकींना पाहत होत्या. नाव माहीत नव्हतं तरी चेहरा ओळखीचा झाला होता. त्या म्हणाल्या, मी रमाबाई. मी तुम्हाला खूप वेळा बघितले. तुम्ही त्या कुलकर्ण्यांच्या वाड्यात राहता ना? हो, 6 महिने झाले, सुमनताई म्हणाल्या. बापरे, 6 महिने? कशा राहिला तो त्या पडक्या वाड्यात? एकतर इतका मोठा वाडा आणि त्यात कोणी राहणारं नाही. तुमचे यजमान एसटीमध्ये आहेत ना? रात्री अपरात्रीच्या पाळ्या असणार. मग कशावर राहता मुलांना घेऊन? रमाबाई आश्चर्याने म्हणाल्या. अहो, एकटी कुठे, शेजारी तांबे आजी आजोबा आहेत ना, त्यांची छान सोबत होते. सुमनताई हसत म्हणाल्या. बहुतेक तांबे कुटुंबाबद्दल रमाबाईंना माहीत नसावं. त्यांच्या मनात आलं, इतकं छोटं गाव आणि त्यातली माणसं एकमेकांना ओळखत नसतील असं कसं होईल? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय असा विचार करत त्या घरी आल्या. आल्या आल्या भूषणनी तक्रार केली की मंगल परत मालकांकडे गेली. अरे, खूप वेळ झालं तरी आली नाही. इतकं काय वाढून ठेवलंय तिकडं? असा विचार करत सुमनताई मालक राहत असलेल्या भागात गेल्या. हा भाग मध्ये भिंत घालून इतर भाडेकऱ्यांपासून वेगळा केला होता. पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. भिंतीला मध्ये एक दार होतं. त्यातून मालक येत असत, तेही महिन्यातून एकदा भाडं वसूल करायला. इतर वेळी ते दार त्यांच्या बाजूने बंद असायचं. आज नेमकं ते लोटलेलं होतं. कदाचित मंगल गेली म्हणून असेल. सुमनताई पहिल्यांदाच त्या बाजूला जात होत्या. दारातून पलीकडं पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. वाड्याच्या आसपास मोठे वृक्ष असून त्यावर एकही पक्ष्याचा आवाज येत नव्हता. एखादी जागा वर्षानुवर्षे बंद असल्यावर कशी जाणवते असं त्यांना वाटत होतं. इकडं
इतकं रमण्यासारखं काय आहे त्यांच्या मनात आलं. अजूनही एक भावना त्यांच्या मनात दाटत होती, ती म्हणजे अनामिक भीतीची. त्यांच्या सर्व मुलांमध्ये मंगल भोळी होती. कोणाच्याही बोलण्यात ती फसत असे. मालकांबरोबर कोणी राहतं का असा प्रश्न त्यांनी तांब्याजींना केला होता. बहुतेक त्यांची बहीण असते त्यांच्याबरोबर अशा त्या म्हणाल्या होत्या. गावातून उडत उडत जे कानावर आलं तेही इतकं भयानक होतं की ऐकून सुमनताईच्या अंगाचा थरकापच उडाला. बरं, नवऱ्याशी बोलायची सोय नाही, त्यांच्या या ऐकीव गोष्टीवर कधीच विश्वास बसणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्याकडे डबा घ्यायला एक मुलगा यायचा, सिद्धेश नावाचा. तो नेहमी वाड्याच्या दारातून आवाज द्यायचा आणि डबा घेऊन जायचा. संध्याकाळी मुलांपैकी कोणाला तरी बोलावून हातात द्यायचा. एक दिवस सुमनताई डबा द्यायला दारात गेल्या. त्यांनी विचारलं, अरे तू आत का येत नाहीस? तो आधी टाळत होता, मग म्हणाला, बाई, या वाड्याबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या वाड्यात राहणारी लोक जिवंतपणे हा वाडा सोडू शकत नाहीत. इथं भुताटकी आहे. इथं कितीतरी बायका मेलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेतं कोणालाही दिसली नाहीत. असं म्हणतात की या वाड्यात गेलेल्या स्त्रीवर मृत्यूनंतरचे दाह संस्कार झाले नाहीत, त्यामुळे त्यांचा आत्मा इकडेच भटकत राहिला. अशा अनेक अफवा मी ऐकल्या आहेत. अरे अफवा म्हणतोस ना, मग त्यातच आलं सगळं. लोक काहीही बोलतात, त्यावर आपण विश्वास कशाला ठेवायचा? मालकांकडे या गावातल्या लोकांच्या जमिनी गहाण आहेत म्हणून लोक त्यांचा राग करतात. सुमनताई त्याला हसत हसत बोलल्या. तरीही त्याची भीती कधी कमी झालीच नाही. तो कधी वाड्याच्या आत आलाच नाही. हा सगळा विचार काही सेकंदात सुमनताईच्या मनात चमकून गेला. एकीकडे त्या समोरच्या वाड्याच्या भागाचं निरीक्षण करत होत्या आणि एकीकडे मंगलला हाक मारत होत्या. समोरचा भाग बघून तिथे कोणी राहत असेल असं वाटत नव्हतं. आवारात झाडांच्या पानांचा नुसता खच पडला होता. सुमनताई दारात आल्या. दार वाजवलं. कोणीच प्रत्युत्तर दिलं नाही. आता मात्र त्या घाबरल्या. सगळे शिष्टाचार सोडून त्या जोरजोरात मंगलच्या नावाने हाका मारू लागल्या. त्यांनी दार जोरात ढकललं. दार मोठा आवाज करत आतल्या बाजूनी उघडलं. सुमनताईंनी हातपाय टाकला. त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. मग परत मागे जाऊन त्यांनी कडी ओढून ठेवली. ना जाणो दार बंदच केलं तर? ते कोण बंद करेल ही कल्पनाच त्यांना करवत नव्हती. मग त्यांनी घरात शोधायला सुरुवात केली. एकेकाळी मालक खूप श्रीमंत असले पाहिजेत. घरातल्या उंची फर्निचरवरून त्यांची कल्पना येत होती, परंतु त्याची नीट काळजी घेतली गेली नव्हती. त्या एका मोठ्या दिवाणखान्यात आल्या. समोरचं स्वयंपाकघर दिसत होतं. त्या तिकडे गेल्या. मागच्या दाराबाहेर विहीर होती आणि त्या पलीकडे तो रस्ता दिसत होता जो सुमनताईंच्या घरातून दिसत होता. इतक्यात त्यांना वरच्या मजल्यावरून एका बाईच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. त्या दचकल्याच. इतकं विचित्र हसणं ज्यांनी त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. आल्या पावली परत जावंसं वाटत होतं, पण मंगल याच वाड्यात होती. तिला घेतल्याशिवाय जायचं नाही हा त्यांनी निश्चय केला होता. एकविरा आईचं नाव घेत त्या पायऱ्या चढू लागल्या. प्रत्येक पावलं नेट देऊन रेटावं लागत होतं. वरच्या मजल्यावर कमी खोल्या होत्या, फक्त 4. त्यातल्या एका खोलीतून आवाज आला होता. मोठा धीर करून त्यांनी समोर दिसणारं दार ढकललं. ती मालकांची खोली दिसत होती. समोर एका खुंटीवर कोट लटकलेला होता. खाली चपला होत्या आणि ती खोली रिकामी होती. 4 पैकी 3 खोल्या रिकाम्या होत्या. आता एकच खोली राहिली होती. त्या दाराला हात लावणार इतक्यात परत तो घाणेरडा हसल्याचा आवाज आला. याच खोलीत मंगल आहे. सुमनताईंनी मनाचा हिया करून दार ढकललं आणि समोर एका आरशासमोर एक बाई पाठमोरी केस विंचरत बसली होती. तिचे केस जमिनीपर्यंत लोळत होते. तिचं समोरच्या आरशात प्रतिबिंब बिलकुल दिसत नव्हतं आणि तिच्याकडे एकटक पाहत जवळच मंगल बसली होती.